सोलापुरात पोलिसांचीच गुंडगिरी, कार्यकर्त्यांना मार। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, सोलापुरातनं मोठी बातमी येते। मोदींना काळे झेंडे दाखवले, पोलिसांनी मारहाण केलेली आहे। आताची मोठी बातमी, NSUIच्या कार्यकर्त्यांना मारहाण झालेली आहे। सोलापुरात आज मोदी दाखल झालेले आणि असं असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला। सोलापुरात पोलिसांची गुंडगिरी, कार्यकर्त्यांवरती त्यांनी आपण बघतोय लाठीचार्ज केलाय। मोदींनी निषेधार्थ काळे फुगे देखील मागवण्यात आले होते। सोलापुरात पोलिसांचीच गुंडगिरी, कार्यकर्त्यांना मार खावा लागला। आताची मोठी बातमी आपण बघतोय, मोदींना काळे झेंडे दाखवले आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी ही कारवाई केली। NSUIच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई केलेल्या समर्थी दृश्य आपण बघतोय। आपण बघतो कशा प्रकारे काळे फुगे जे आहेत ते सोडण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर कशा प्रकारे काळे झेंडे जे आहेत ते मोदींना दाखवण्यात आले। मात्र त्याच वेळेला सिव्हिलमध्ये काही पोलीस इथे हजर होते आणि कशा प्रकारे त्यांनी मारहाण केली ते आपण समोर बघतोय। उजवीकडची दृश्य आहेत, मोठमोठ्या संख्येनं काळे फुगे जे आहेत ते निषेध म्हणून या कार्यकर्त्यांनी हवेत सोडले। मात्र डावीकडची दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे पोलिसांची गुंडगिरी समोर आलेली आहे। निषेध व्यक्त करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, मात्र अशा प्रकारे मारहाण करावी का पोलिसांनी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। रोहित पाटील माझा सहकारी आपल्या सोबत आहे। रोहित, काय नेमकं घडलेलं होतं आपण बघतोय पोलिसांकडूनच गुंडगिरी? वैभव, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावरती होते त्यावेळेस हा सारा प्रकार आहे। NSUIच्या कार्यकर्ते जे आहेत हेलिपॅडवरून सभास्थळी नरेंद्र मोदी जात असताना ते निदर्शनं करत होते। प्रधानमंत्री चौकीदार देश का चौकीदार चोर याच्या घोषणा NSUIच्या कार्यकर्त्यांनी दिली। इतकीच नाही, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोलापूरच्या दौऱ्यावरती आल्यानंतर 2014 साली जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झाली नाही। केवळ प्रधानमंत्री आश्वासनाचे फुगे सोडतात म्हणून त्याचा निषेधार्थ NSUIच्या कार्यकर्त्यांनी काळे फुगे सोडून त्या ठिकाणी आंदोलन केलं। त्यामुळे कॅनवा अडवण्याचा सुद्धा प्रयत्न NSUIच्या कार्यकर्त्यांनी केला। दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या सिव्हिल ड्रेसच्या साध्या वेशातील पोलिसांनी या NSUIच्या कार्यकर्त्यांना घेऊन आपण बघितलं की कशा पद्धतीने लाथाबुक्क्यांनी बदलत आहेत। एकूणच प्रधानमंत्री जाईपर्यंत या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आता त्यांना त्याची सुटका केली आहे। वैभव, नक्कीच, मात्र पोलिसांबरोबर ही जी झडप झाली ती आपण समोर बघतोय। पोलिसांनी कशा प्रकारे मारहाण ही केलेली आहे, संताप व्यक्त होत असेल सर्व स्तरातनं। रोहित, निश्चितच प्रधानमंत्र्यांचा दौरा अतिशय कमी कालावधीमध्ये सोलापूर साठी जाहीर झाला। त्यानंतर निश्चितच सगळ्यात मोठं जास्त जे आहे ताण जो आहे तो पोलीस प्रशासनाचा सुद्धा, धनगर समाजाने सुद्धा मोदींच्या सभेवरती बहिष्कार टाकला होता। त्याचबरोबर लिंगायत समाज बांधवांनी सुद्धा मोदींचं जी आहे सभा रोखण्याचा इशारा दिला होता। तिकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। त्यामुळे पोलीस प्रत्येक कार्यकर्त्यावरती जे नजर आहे ते नजर रोखून होते। तशाच पोलिसांची नजर चुकून NSUIच्या कार्यकर्त्यांनी मोदींसमोर, चक्क प्रधानमंत्र्यांसमोर चौकीदार चोर याच्या घोषणा दिल्या। त्यामुळे संतप्त पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बदललाय। त्यामुळे पोलिसांच्या या अशा प्रकारच्या आम्हाला ताब्यात घ्यायचं होतं, मात्र अशा प्रकारे लाथाबुक्क्यांनी मारू नये, पोलिसांनी मारायचं नव्हतं, अशा प्रकारच्या भावना या ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जातात। वैभव, नक्कीच रोहित, तुर्तास तरी धन्यवाद। पुन्हा तुझ्याकडे मी येतो। आपण बघतोय कशा प्रकारे निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केलेला होता।